शिर्डी येथे साईतीर्थला करण्याचा सौभाग्य मला प्राप्त झाला। मी प्रत्येक वर्षी शिर्डीला अनेकदा येत असतो, परंतु साईतीर्थ पाहिलं नव्हतं। आज इथं येऊन मालपानी टोकणी दालचे मीडियाच्या माध्यमातून जी उत्कृष्ट व्यवस्था या ठिकाणी उभी केली, साईबाबांचा जीवनचरित्र वेगवेगळ्या एकमानांच्या माध्यमातून दाखवण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो एकदम स्तुत्य आहे। आणि जणू काही आपण त्या कालखंडात पोचून गेलो, भक्तिमय वातावरणात, आणि जणू काही साईबाबा असताना जी शेती होती त्या युगात आपण चालला गेलो अशा पद्धतीची अनुभूती होत आहे। लक्काधरपासून तर इतर विविध सर्व उपक्रम हे निश्चितच पर्यटकांना आणि भाविकांना आकर्षित करणार आहे। दर्शन घेतल्यानंतर त्यांना अतिरिक्त काही पायाभूत सुविधेच्या माध्यमातून साईबाबांचा इतिहास जीवनचरित्र दाखवता यावा अशा पद्धतीचं हे उपक्रम निश्चितच खूपच सुंदर आहे, उत्तम आहे। आणि रामटेक येथे राज्य शासनाने रामसृष्टी व कालिदास सृष्टी करण्याचा जाहीर केलेला आहे। आणि त्यासाठी माननीय राजीव जालनापूरकर यांच्या गार्जियन मीडियाशी मी सध्या संपर्कात आहे, ज्यांनी पुण्यामध्ये शिवाजी महाराजांची शिवसृष्टी आणि शिर्डी येथे साईबाबांच्या जीवनचरित्र दाखवणारी साईतीर्थाचं निर्माण केलेलं आहे। त्यांचाच मार्गदर्शनात हे सर्व काम मी आधी घेतलेलं आहे। आणि मला विश्वास आहे की पुणे आणि शिर्डीप्रमाणे रामटेकची रामसृष्टी आणि कालिदास सृष्टी म्हणजे महाकवी पद्मभूषण कालिदासचा मेघदूत आणि त्यांचा जीवनचरित्र आणि प्रभू रामचंद्राची जी रामटेकला आगमनानंतर त्यांचा जो इतिहास आहे तो या सर्व माध्यमातून इथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना दाखवण्यासाठी जे नवीन अभिनव उपक्रम झाले आम्ही पाहून निश्चितच मला माझ्या भावना अतिशय मी मनापासून खूप इमोशनल झालेलो आहे। मला विश्वास आहे अशा कृतीचे उपक्रम मला सगळ्याची शक्ती प्रभू रामचंद्र आणि साईबाबांच्या आशीर्वादाने मिळेल। आज या सर्व टीमनी मला सर्व या ठिकाणचे उपक्रम दाखवले, त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। मालपानी आम्ही गार्जियन मीडिया इथं देखील खानापासून अभिनय म्हणून शकतो। आणि शिर्डी ते सर्वांचा आस्थापन केलेला आहे। आपल्या येणाऱ्या भाविकांची संख्या निश्चितपणे नेहमी वाढत राहील आणि रामटेकमध्ये देखील असाच उपक्रम सुरू होईल असं मला विश्वास आहे। धन्यवाद। आपल्या सर्वांच्या आशीर्वादासाठी सदा आपलं होईल। जय हिंद।